नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचा मराठी विषयाचा पाठ 2. बंडूची इजार. चला तर मग स्वाध्याय सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. चर्चा करून उत्तरे लिहा. अ. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा. या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर 1. तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता. 2. इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असती. 3. पायाकडील शिवण उसवून बारीक शिवण घालता आली असती. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न आ. इजारीची चड्डी झाली, यात चूक कोणाची? तर याचे उत्तर आहे उत्तर इजारीची चड्डी झाली, यात चूक बंडू बरोबर सर्वांचीच आहे. ई. बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा. उत्तर टेबलाचे पाय, पेनाची जीभ, कपाचा कान, बटाट्याचा डोळा, बाटलीचे तोंड, सुईचे नाक, कंगव्याचा दात, चपलेचा अंगठा इत्यादी. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा. अ. चुलीवरच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झाली होती. आपल्याला रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे पाठ. 2. कपाचा टिंबटिंब तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. रिकाम्या जागेत कान. ई. हा नारळ नासका निघणार. नारळाचा टिंबटिंब बघून धनव्वा म्हणाली. रिकाम्या जागेत डोळा. ई. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंबटिंब फुगले होते. पोट. उ. कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंबटिंब उघडेना. तोंड. उ. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या टिंबटिंबपर्यंत आले. गळा. रिकाम्या जागेमध्ये गळा लिहायचे आहे. ए. सुईच्या टिंबटिंब दोरा होऊन धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली. रिकाम्या जागेमध्ये नाकात. आई. आंब्याच्या कोळीचे टिंबटिंब पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखतच राहिला. रिकाम्या जागेत केस. ओ. आपले शेकडो टिंबटिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. रिकाम्या जागेत हात.
औ खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंबटिंब मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. रिकाम्या जागेमध्ये पाय. तर अशा प्रकारे आपण स्वाध्याय सोडवलेला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका.